नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मीन राशीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी 2026 हा महिना मीन राशीसाठी कसा असेल. मीन राशीसाठी त्यांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण, व्यापार, त्यांचे वैवाहिक जीवन, प्रेमी जीवन याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे. हा विशेष व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. मित्रांनो, या महिन्यात शनी तुमच्या लग्नस्थानी आहे, म्हणजेच 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. गुरु चतुर्थ भावात आहे, केतू 6व्या भावात आहे आणि 10व्या भावात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ आहे. हे 4 ग्रह एकत्र आहेत आणि 12व्या भावात राहू आहे. मित्रांनो, लग्न भाव म्हणजे आपलं आरोग्य, आपली इम्युनिटी आणि स्वभाव. या महिन्यात ट्रान्झिटनुसार मला आरोग्याबाबत कोणतीही मोठी अडचण तुमच्यासाठी दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या कुंडलीत शनी कमकुवत असेल तर पोटाचे त्रास, पाय दुखणं, सांधेदुखी, थकवा, दाताचे प्रश्न हे त्रास तुम्हाला जाणवू शकतात. जर असे त्रास आधीपासून असतील तर एकदा कुंडली नक्की दाखवा. पण जानेवारी महिन्यात आरोग्य सामान्यतः ठीक राहणार आहे. मित्रांनो, मीन राशीचे लोक अभ्यासात खूप हुशार असतात, पण मन खूप त्यांचं चंचल असतं. ते लोक विचार खूप करतात पण कृती थोडी कमी करतात. या महिन्यात जर परीक्षा असतील तर महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती जास्त चांगली होईल. शिक्षणाबाबत कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर विचार करूनच घ्यावा. मित्रांनो, या महिन्यात प्रेमसंबंधात थोडे चढ उतार तुम्हाला दिसू शकतात. तुमचा हट्टी स्वभाव लहान सहान गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतो. समोरचा व्यक्तीही थोडा मुडी राहू शकतो. अंदाजे 60% ठीक आणि 40% थोडा अपडाऊन असं चित्र तुम्हाला दिसेल. विवाहित लोकांसाठी हा महिना चांगला आहे. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. नवीन कल्पना, प्रमोशन किंवा जबाबदारी वाढू शकते. पण एकच सल्ला, लहान गोष्टींवर हट्ट धरू नका. थोडं दुर्लक्ष केलं तर नातं अजून मजबूत होईल. मित्रांनो, हा महिना करिअरसाठी खूप जबरदस्त आहे. 10व्या भावात 4 ग्रह असल्यामुळे कॉन्फिडन्स, लिडरशिप आणि कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगले दिसून येतील. 16 जानेवारी नंतर भाग्य आणि लाभ याचा मजबूत संबंध बनेल. इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, नवीन प्रोजेक्ट यासाठी हा काळ शुभ आहे. नोकरीत बदल, नवीन संधी, कामाच्या ठिकाणी मान सन्मान हे सगळं या महिन्यात दिसू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना फायदेशीर आहे. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणा, धाडस करा, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांनो, या महिन्यात तुम्ही हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनामाचे पठण हे केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. हे होते मीन राशीचे संपूर्ण जानेवारी महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.